या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. यादव आघाडीने शहरातील जनतेला अपेक्षित असलेले काम करावे. प्रत्येक महिन्याला जनता दरबार भरून जनतेच्या समस्या सोडवल्या पाहिजेत आणि शहराच्या विकासासाठी सर्वांनी वेळ द्यावा, असे आवाहन माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी व्यक्त केले. ते पेठवडगाव इथं आयोजित कृतज्ञता सभेत बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर परिषदेमध्ये यादव आघाडीने नगराध्यक्ष पदासह 15 नगरसेवक निवडून आणल्याने त्यांची एक हाती सत्ता आली आहे. शहरवासियांनी भरभरून सहकार्य केल्याने आघाडीच्या वतीने कृतज्ञता सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ म्हणाले, नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी 5 वर्ष नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून शहरातील नागरिकांची कामे व्यवस्थित होतात की नाही हे वेळच्या वेळ पाहणे गरजेचे आहे. नगरसेवकांनीही प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण वेळ दिला पाहिजे. गेल्या 4 वर्षात नगरपालिकेत प्रशासकांनी केलेल्या कामाबाबत श्वेतपत्रिका काढली पाहिजे. कामे योग्य झाली नसतील तर त्यांना जाब विचारला पाहिजे. नूतन नगराध्यक्षांनी प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेऊन जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे. जो कर्मचारी काम करणार नाही त्याला घरचा रस्ता दाखवा. विकास कामात तुझेभाव करून चालणार नाही. प्रत्येक वडगाव वासियांसाठी काम करणं गरजेचं आहे, असे परखड मत माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना पहिला महिला नगराध्यक्ष विद्याताई पोळ म्हणाल्या, वडगावच्या जनतेला जे हवं ते देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. स्वर्गीय विजयसिंह यादव यांनी समाजसेवेचा दिलेला वारसा पुढे नेण्यासाठी बेरजेच्या राजकारणाबरोबर सर्वसमावेशक राजकारण करण्यात येईल. शहरातील सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी तुमच्या सर्वांची सहकार्याची अपेक्षा आहे. 40 गावाची बाजारपेठ असणाऱ्या या वडगावला पुन्हा बाजारपेठेचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी काम केलं जाणार आहे. यावेळी सर्व नूतन नगरसेवक, पराजित झालेले उमेदवार, नगराध्यक्षपदी विद्याताई पोळ आणि नगर परिषदेची सत्ता यादव आघाडीकडे यावी यासाठी काही कार्यकर्त्यांनी 1 वर्ष, 6 महिने, 3 महिने पायामध्ये चप्पल घातलेली नाही, तर काही कार्यकर्त्यांनी पेठवडगाव ते अक्कलकोट, गणपतीपुळे, आदमापूर अशा तीर्थक्षेत्रांना पायी चालत जाऊन साकडं घातलं होतं. त्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर अशोक चौगुले, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पिसे, रमेश दाभाडे, अभिजित पोळ, शिवाजी आवळे, सूरज पाटील, जय कराडे यांनीही मनोगते व्यक्त केली. ट्विनेक्ससाठी वडगावहून सतीश मोरे.